हाय, मी बोलते अनिता. तर माझं अनिता फूड ब्लॉग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कांदा घेतला आहे मी इथे कांदा, टमॅटो, आलं लसणाची पेस्ट आणि हे आपले तमालपत्र आणि थोडं दालचिनी आणि इथे कस्तुरी मेथी घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपण डिश बनवणार आहे, ते साहित्य सांगते मी तुम्हाला. तर आणि हे शाही पनीर मिक्स घेतलं आणि थोडंसं बेसन घेतलं. बेसन मी फ्राय करून घेणार आहे थोड्याशा क्वांटिटीमध्ये, मी दाखवायला जास्त घेतलं आहे. तर हे सगळं मी रेडी केलं साहित्य. तर मी तेल घेतलं आहे. मी पळीभर तेल घेतलं आहे, कारण कांदा आपल्याला चांगला फ्राय करायचा आहे. तर पण एकदाच तेल यूज करणार आहे, त्यामुळे मी एक पळी तेल घेतलं. तर आता आपण पुढे बघूया. तर मी काय करते, तर पुढे आपण हे सगळे टाकतोय, खडे मसाले टाकतोय आणि हे चांगले फ्राय करून घेणार आहे. फ्राय करून झाल्यानंतर मी कांदा ॲड केला आहे. तर कांदा मला खूप चांगला फ्राय करायचा आहे, लाल होऊसपर्यंत. आणि थोडंसं मी मीठ ॲड करते, कारण की लवकर ते फ्राय होईल म्हणून. ही मी माझी पद्धत सांगते, या पद्धतीने एकदा बनवून बघा कसं वाटतंय. तर आता मी फ्राय करून घेतलं आहे. आणि टमॅटो पण मगाशीच ॲड केलेलं आणि आलं लसणाची पेस्ट. हे बघा, असं कांदा आहे आणि हे मी आता टमॅटो ॲड करते त्याच्यामध्ये, कारण की मी एका हाताने व्हिडिओ बनवते आणि एका हाताने मी शूट करते, त्याच्यामुळे हे असं. आणि हे मी चटणी टाकली आहे, म्हणजे घरचा मसाला टाकला आहे मी, आणि हळद टाकलं आहे ह्याच्यामध्ये. आणि मी आता शाही पनीर मिक्स टाकणार आहे ह्याच्यामध्ये, ॲड करणार आहे मसाला. तो सुहानाचा आहे. तर मी हे याच्यामध्ये माझ्या क्वांटिटीनुसार मी ॲड केलं आहे. आता हे मी खूप चांगल्या प्रकारे फ्राय करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता कसुरी मेथी पण ॲड करते आत्ताच. आता हे खूप चांगल्या प्रकारे तेल सुटूपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, तेल सुटलं आहे मस्त ह्याच्यामध्ये. ओके, आता आपण ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं, बेसन पिठाचं थोडंसं पाणी केलं आहे मी आणि ते ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे, कारण थिकपणा येण्यासाठी. तर आपण पनीर ग्रेव्ही बनवणार आहे भातासोबत खाण्यासाठी, आणि तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता. त्यासाठी मी ते ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. आणि मी टाकताना थोडं गरम पाणीच टाकते, कारण की गरम पाणी टाकल्यामुळे चांगली तरी येते भाजीला. तर मी गरम पाणी ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे आता. आणि हे खूप चांगल्या प्रकारे मी तुम्हाला हे करून घेते, मिक्स करून घेते आणि शिजवून घेते. आणि ह्याच्यानंतर मी पनीर ॲड केलं ह्याच्यामध्ये, पनीर ॲड करून घेतलं आहे. आता मी थोडंसं, हे बघा, पनीर ॲड केलं आहे मी ह्याच्यामध्ये. पनीर फ्राय नाही केलं आहे मी, असंच केलं आहे. आणि हे बघा, असं मस्तपैकी तरी आली आहे. आणि आपण ग्रेव्ही बनवली आहे भातासोबत खाण्यासाठी, पनीरची ग्रेव्ही बनवली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. सिंपल आहे, लगेच होण्यासाठी की आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. या पद्धतीने एकदा बनवून बघा. बाय बाय.